जिद्द. काहीही करावे लागले तरी चालेल, पण परिस्थिती बदलायचीच. अशा जिद्दीने फक्त एक पैसा सोबत घेऊन बाबांनी मुंबई गाठली. या मोठ्या शहरात आपली जागा निर्माण करण्याचे शर्थीचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. रिचर्डसन आणि क्रुडास या कंपनीमध्ये रुजू होऊन प्रचंड मेहनत करत बाबांनी हळूहळू आपले स्थान मुंबईमध्ये पक्के केले. बाबा म्हणजे श्री भिकाजी लाड आणि त्यांच्या अर्धांगिनी म्हणजे सौ दीपावती लाड यांनी कष्टाने संसाराचा गाडा नेटाने चालवला. पुढे या दाम्पत्यास 4 अपत्ये झाली. कन्यारत्न, छाया, संध्या आणि शीला, तर पुत्र संजय. संजय सर्वात धाकला असल्या कारणाने त्याचे आई जरा जास्तच लाड करत, परंतु बाबा थोडे जास्त फटके देऊन पुन्हा समीकरण जागेवर आणत. 4ही लेकरांचे शिक्षण आणि संगोपन यात आई आणि बाबा रमून जात. छाया म्हणजे सर्वात थोरली कन्या या चौघात मोठ्या असल्या कारणाने घरातील सर्व कामात आईस मदत करत. बाकी तिघांची जणू दुसरी आईच आहे अशा भावाने सर्व जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला झोकून देत. घरात बाबांनी काही खाऊ जरी आणला तरी बाकीच्यांना तो आधी मिळत आहे की नाही याची शहानिशा करत आणि मगच स्वतःला घेत. त्यांचा जन्म मुंबईमधील घाटकोपर इथला. काय चकित झालात? हो, सर्वांना हेच वाटते की जन्म आणि शिक्षण गावी झाले असावे, पण तसे नाही. त्यांचे पहिलीचे शिक्षण बमखाना म्युनिसिपल शाळा विक्रोळी येथे झाले. दुसरी सुरू झाली त्यावेळी संजय यांच्या जन्मानिमित्त संपूर्ण दुसरीचे वर्ष त्यांचे गावी किंजवडे आदर्श हायस्कूल मध्ये गेले. त्यानंतर तिसरी पासून शिक्षणाचा सर्व प्रवास पुन्हा मुंबईमध्ये पूर्ण झाला. लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती त्यांना. अभ्यासाच्या पुस्तकात गोष्टीचे पुस्तक ठेवून वाचत आणि आईने पकडले की ओरडा खात. परंतु याच पुस्तकांनी त्यांना यशाकडे नेण्याची दालने उघडली. आपल्याकडे कॉलेजला घालण्यासाठी फक्त 2 ड्रेस आहेत या कल्पनेने त्यांना कधीच मागे राहू दिले नाही. उलट परिस्थिती जितकी प्रतिकूल बनत होती त्या तितक्याच जिद्दीने त्यावर मात करत होत्या. 10वी नंतर B.Ed कर असे बाबांनी सुचवले आणि त्यांनी घरी आईला मदत करत ते व्यवस्थित पूर्ण केले. आता जिल्हा परिषद शाळेच्या भरतीसाठी लागणारी लेखी आणि तोंडी परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पार केली आणि शिक्षिका म्हणून गिरिये विजयदुर्ग येथे रुजू झाल्या. पुढील काळात 1989 साली आरे देवीची वाडी शाळेत त्यांची बदली झाली, ती अजून पुढील आयुष्यात येणाऱ्या एका वेगळ्या प्रवासासाठी. वाडीतील कदमांच्या घरात राहत असताना सौ मंगल आणि त्यांच्या आईसोबत यांची ओळख झाली. आता दुखंडे कुटुंबाला हीच मोठी सून हवी असा सर्वांनी हट्ट धरला व श्री दीपक दुखंडे यांच्या सोबत छाया यांचा विवाह झाला. छाया यांचे नाव लग्नानंतर सौ शुभदा दीपक दुखंडे असे झाले. लग्नाची तारीख होती 21 मे 1991. याच काळात ग्रॅज्युएशन पूर्ण करावे असे आर्याच्या शाळेतील शिक्षक श्री आरेकर गुरुजींना वाटे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे ते शक्य सुद्धा झाले. लग्नानंतर 1994 साली त्यांनी मुंबईमध्ये यायचा निर्णय घेतला, परंतु गावी जिल्हा परिषदेच्या शाळेतील आपल्या पदाला सोडत मुंबईमध्ये कमी मिळकतीच्या प्रायव्हेट शाळेत रुजू होणे तेवढे सोपे नव्हते त्यांच्यासाठी. महिना 700 रुपये पगारातील 15 दिवस भरलेला मुंबईमधला 350 रुपये पहिला पगार त्यांना अजूनही आठवतो. पैशांपेक्षा आपल्या परिवाराला प्राधान्य देण्याची तयारी इथेच दिसून आली. चुनाभट्टीमधील सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयात त्या हळूहळू रमत गेल्या. घरातील कामे आणि शाळेच्या जबाबदाऱ्या निभावण्यासाठी त्यांना पहाटे 3ला उठावे लागत असे.
पण तरीही जिद्दीने त्यांनी दोन्ही गोष्टी लेलया पेलल्या. आपल्या सासूबाई म्हणजे श्रीमती सुमती दुखंडे आपले बलस्थान आहेत हे त्यांनी ओळखले आणि सासूबाईंना सून नाही तर अजून एक मुलगीच लाभल्याचा आनंद झाला. त्यांचे नाते इतके घट्ट होते की अनोळखी लोकांना त्या माय लेकीच वाटत. पुढे 1995 साली रेणुका आणि 2000 साली अमेयच्या जन्मानंतर घरातल्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे 2000 ते 2001 शाळा सोडायचा विचार खूपदा सतावू लागला. शाळेत संपूर्ण 1 वर्ष जाणे झालेच नाही. शाळेतील अनेक वरिष्ठ आग्रह करत होते की पुन्हा या, हवे तर कमी वेळ या, शाळेला तुमची मदत हवी आहे. सासूबाईंनी पुढे सरसावून सांगितले की जा तू कामाला, मी शक्य तेवढी सर्व मदत करेल. आणि मग त्यांच्या करिअरचे दुसरे पर्व सुरू झाले. पहाटे लवकर उठून चपात्या भाजी करायला लागल्या की सासूबाई मदतीला येत. संध्याकाळी जेवणाची तयारी करून ठेवत. आपल्या पत्नीच्या जिद्दीला पाहत श्री दीपक दुखंडे यांनी घरातील काही कामे, मुलांचा सांभाळ व औषध पाणी सर्व जबाबदाऱ्या स्वतःकडे घेतल्या. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, त्याचप्रमाणे या यशस्वी स्त्री मागे तिच्या पतीचाही तेवढाच वाटा आहे. आता त्यांनी मागे वळून न पाहता 2001 साली मुख्याध्यापिका पदाची धुरा सांभाळली आणि पुढे 2004 ते 2008 या कालावधीत अखंड प्रयत्नांनी विना अनुदानित शाळेला शासनाचे अनुदान मिळवून दिले. मुले मोठी होत होती आणि मुलांसोबत त्याही शिकत होत्या. वडाळा येथील वास्तव्यात त्यांनी MA चे शिक्षण पूर्ण केले. नंतर पनवेलवरून ये जा करत फक्त शाळेच्या नाही तर सर्व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर लिलया पेलल्या. आपल्या शाळेच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला परिस्पर्श केला आहे. आपली माणसे जोडण्याची नैसर्गिक कला त्यांना सर्वांशी घट्ट जोडून ठेवते. अनेक प्रसंगात पैसे बाजूला सारत माणसांची मनधरणी त्यांनी केली. म्हणूनच सोबत असणाऱ्या तसेच नंतर जोडलेल्या कर्ले, लाड, साटम, बांगर आणि दुखंडे कुटुंबियांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले आहे. मुलगी शिकली की ती फक्त स्वतःच नाही तर पिढ्या घडवते. मुलगी शिकली की घराला दिशा, समाजाला विचार आणि देशाला ताकद मिळते. मुलगी शिकली की ती स्वप्न पाहत नाही, ती स्वप्न पूर्ण करते. वडिलांकडून वारस हक्काने मिळालेल्या जिद्दीने त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत हा स्वप्नवत प्रवास केला आहे. मंडळी, अशा आपल्या सर्वांना घट्ट धरून ठेवणाऱ्या आधारवड मुख्याध्यापिका सौ शुभदा दीपक दुखंडे यांच्या या प्रवासाला सलाम करण्यासाठी त्यांच्या 58व्या वाढदिवस आणि निवृत्ती समारंभाचे औचित्य साधून आपण सर्व एकत्र जमलो आहोत. चला तर आज सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या जल्लोषात आपण त्यांच्या जिद्दीला सलाम करूया. जमलेला संपूर्ण परिवार आणि आपल्याला दाखवण्याचं चित्रफित मग आपल्या समोर आहे. एका जोरात